नमस्कार आणि सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लोक न्यू इयर रिझोल्युशन करतात. आपण यावर्षी दिवाळी रिझोल्युशन्स करूयात. 3 रिझोल्युशन्स आपल्याला करायचे. पहिलं म्हणजे आपला इमर्जन्सी फंड क्रिएट करणार आहोत आपण. सो तिथे कुठलीही रिस्क घ्यायची नाही. मिनिमम 3 महिने आणि मॅक्सिमम 12 महिन्याच्या खर्चाला पुरतील एवढे पैसे एफडी किंवा डेट फंडमध्ये ठेवायचे. इमर्जन्सी फंड करायचं आहे. दॅट इज आवर रिझोल्युशन नंबर 1. रिझोल्युशन नंबर 2 हे आहे की कुठल्याही गेट रिच क्विक स्कीमला बळी पडायचं नाही. कुठलीही दामदुप्पट योजना, FNO ट्रेडिंग म्हणून अर्ध्या रात्री श्रीमंत व्हायला जायचं नाही. राईट, हा रिझोल्युशन नंबर 2. आणि रिझोल्युशन नंबर 3 म्हणजे आपल्यासाठी आणि फॅमिलीसाठी एक योग्य हेल्थ इन्शुरन्स घेऊन टाकायचा. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी हेल्थ इन्शुरन्स आहे त्यांनी टर्म इन्शुरन्सचा विचार करायचा. पुढचे 12 महिने हे आपले 3 दिवाळी रिझोल्युशन्स आहेत आणि हे आपण पाळायचे, जेणेकरून आपण स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला फायनान्शियली सेफ करू शकतो. राईट. सो मी या क्षणी आहे एअरपोर्टला अँड विशिंग यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी. मी देवाकडे प्रार्थना करीन तुमच्या लाईफमध्ये भरपूर सारं धन, दौलत, शांती आणि हेल्थ तुम्हाला मिळो. सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जाओ. जे जे लोक हे रिझोल्युशन करणार आहेत त्यांनी कॉमेंटमध्ये टाकायचं की आय विल डू दिस 3 रिझोल्युशन्स इन माय लाईफ फॉर द नेक्स्ट 12 months. लेट्स सी. बाय बाय. टेक केअर.